सौजन्य वैकुंठवासी स्वर्गीय लिहिले पण वैकुंठवासी लिहायचं। वैकुंठवासी मदनराव गंगाराम दांदडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पवन मदनराव दांदडे यांच्याकडून सकाळचे अन्नदाते मातृपितृ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हेमराज शर्मा आणि संध्याकाळचे अन्नदाते राहुल केशवराव बाजळ सुंदर असं भोजन यांनी दिलं। लेने को हरिनाम देने को अन्नदान, तरणे को लीनता आणि डुबणे को अभिमान। अन्नदानाशिवाय कोणत्याही गोष्टी होऊ शकत नाहीत, म्हणून अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे। विठ्ठल विठ्ठल नामदेवरायचा एक अभंग आहे, अन्नदाने दृढायुष्य। अन्नदान केल्यानंतर माणूस हा दृढायुष्यवत असतो, त्याचं आयुष्य वाढत असतं। हे अन्नदानाचं फल आहे। भूमिदाने ओशी भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू। भूमीचं दान केलं तर भूमिपाळ म्हणजे राजा होईल, कनक म्हणजे सोन्याचं दान केलं तर कांती पुढच्या जन्मामध्ये निर्मळ म्हणजे स्वज्वळ शीतळ चांगली कांती तयार होईल। जे वृक्ष लाविते सर्व काळ, तयावरी शास्त्राचे झल्लाळ। नामदेवराय म्हणतात वृक्ष जे लावतील, वृक्ष तोड नाही, वृक्ष तोड बरीचशी चाललेली आहे, पण वृक्ष लावणारे झाडं लावणारे ही संकल्पना नामदेवरायाची 700 वर्षाच्या अगोदरची। झाडे लावा आणि झाडे जगवा। आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाची की नवीन एक योजनाच आहे का काय? नवीन नाही, ही संतांनी अंमलात आणलेली योजना आहे। झाडे लावा झाडे जगवा, जे वृक्ष लावे ते सर्व काळ, तयावरे शास्त्राचे झल्लाळ। शास्त्र त्याला पुढच्या जन्मामध्ये अवगत होतील काही न करता, एवढी महान शक्ती या दानामध्ये आहे। म्हणून अन्नदाने दृढायुष्य, अन्नदान केलं तर पुढच्या जन्मामध्ये माणूस हा त्याचं आयुष्य वाढत असतं। म्हणून ह्या गोष्टी आज कलियुगामध्ये फार महत्त्वाच्या आहेत। जवळजवळ आपल्या सप्ताहाला किती वर्ष झाले असतील? 17 वर्ष झाले आणि तो अव्याहतपणे चालू आहे, अव्याहतपणे आहे। वैकुंठवासी हरिभक्तिपरायण ब्रह्मीभूत सुखदेव महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे आणि त्यांची 26 तारखेला पुण्यतिथी आहे। पुण्यस्मरण सोहळा पंढरपुरामध्ये आहे। ज्याला कोणी यायचं असेल 23 तारखेला सुरुवात आहे। 23, 24, 25, 26 आणि 27 ला काला। सुंदर असा मार्गशीर्ष महिना आणि त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महाराजांनी आपला देह ठेवला। संत जातात, कधी जातात त्याचं कारणच आहे। महाराज 2 अयन सांगितलेले आहेत, एक दक्षिणायन आहे आणि दुसरं उत्तरायण। उत्तरायणाची वाट पाहत पाहत पंढरपुरामध्ये ज्यांनी आपला देह ठेवला ते वैकुंठवासी सुखदेव महाराज। उत्तरायण लागणार आणि 2 दिवसानंतर उत्तरायण लागला आणि 2 दिवसानंतर महाराजांनी आपला देह ठेवला। इच्छामरणी होते साधू, भीष्माचार्य इच्छामरणी होते, शरपंजरीवर पडलेले होते, पण उत्तरायण लागलेलं नव्हतं। उत्तरायण लागल्याबरोबर भीष्माचार्यांनी देह ठेवला। आत्ता 2 वर्षामध्ये वैकुंठवासी हरिभक्तिपरायण गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते ज्या दिवशी उत्तरायण लागलं त्याच दिवशी उत्तरायण लागणार त्याच शुभ मुहूर्तावर बाबांनी आपला देह ठेवला। म्हणजे काळावर सुद्धा ज्यांची सत्ता आहे असे संत या कलियुगामध्ये अवतीर्ण झाले तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी। विठ्ठल विठ्ठल म्हणून या पवित्र अशा या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना पवित्र आहे। मासानाम मार्गशीर्षोहम, भगवान सुद्धा गीतेमध्ये वर्णन करतात। मासामध्ये मार्गशीर्ष महिना सगळ्यात श्रेष्ठ आहे। म्हणून या महिन्यामध्ये आमच्या महिला मंडळी गुरुवार फार आवडीनं करतात। त्या गुरुवारच्या दिवशी पोथी वाचणं, उपवास करणं, जागरण करणं हा महत्त्वाचा महिना असल्या कारणाने आणि याच महिन्यामध्ये आपली
ही जी सप्ताहाची सांगता आहे, सप्ताह आहे, याच महिन्यामध्ये आहे. म्हणून अनेक वर्षापासून चालत आमच्या दादाचं आवर्जून नाव आठवणीत येते. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आमच्या सुखदेव महाराजांचे पटशिष्य भुजंगराव बाजाड यांचं आवर्जून नाव आठवणीत येते. दादांनी अव्यातपणे त्यांची सेवा केली आणि दरवर्षी ते पंढरपूरला सुद्धा पुण्यतिथीच्या निमित्ताने यायचे. म्हणून ही माझ्या वाट्याला अनेक वर्षापासून सेवा आमची ही सगळी मंडळी देते. त्यामध्ये अग्रेसर असणारे आमचे गजानन भाऊ, ही सगळी मंडळी प्रेमाची मंडळी आहे. परमार्थ जीवन जगत असताना प्रेमाला किंमत आहे, मी नेहमी सांगत असतो. आता प्रेम हरवल्या गेलं, जिव्हाळा हरवल्या गेला. जिव्हाळा, प्रेम हे जे शब्द आहेत हे पारमार्थिक शब्द आहेत आणि त्याच गोष्टीची आज गरज आहे, पण ती उणीव भासायला लागली. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा ऐकता ते आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज वाळूकर, दरवर्षी त्यांच्या मुखारविंदातून कथा ऐकता. आमचे मृदंग विशारद आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण या ठिकाणी सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. सुंदर अभिषेक महाराज, आणि खरंच त्यांचा अभिषेकच व्हायला पाहिजे. इतकं मधुर वाजवणं, सुंदर वाजवणं, गोड वाजवणं. वाजवणं वेगळं, बडवणं वेगळं. काही लोक बडवतात पक्वाद, पक्वाद बडवणं वेगळे आणि वाजवणं वेगळं. पाड भेंड्या घाल भीती, पाड भेंड्या घाल भीती, पाड भेंड्या घाल भीती. पहिले पक्वादे होते तसे. लय कीर्तन केले आम्ही त्या पक्वाद्यावर. आमचे हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय सीताराम मामा बसले तर जुने पक्वादे होते. आता त्यात सुधारणा झाली, सगळ्या वेगवेगळ्या यंत्रणा आल्या. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण संजय महाराज पाडोळे नाहीत, पण येतील शेवट शेवट का, पण शेवटच्या चालीला येतील ते, कारण ते बुडू देत नाहीत, तसे येतील ते. आदरणीय आमचे भोयर महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, आमचे पांडव महाराज आहेत, शंकर महाराज, हे सगळी मंडळी आमच्या सोबत आलेले प्रल्हाद दादा आहेत आणि हरिहर वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थीगण आहेत. आज या गोष्टीची गरज आहे, विद्यार्थ्यांची गरज आहे. आमचे गोटरामदास असतील, गरड महाराज आहेत, ही सगळी मंडळी, किरण महाराज आहेत, सुंदर पेटी वादक, पण पेटी आणली नाही सोबत, आणि समस्त ग्रामस्थ मंडळी. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, कडक आवाज झाला, थोडा मऊ आवाज करा मस्त पैकी आणि चालू द्या. चांगला आवाज आहे तुमचं, देव कल्याण करल. 4 लावले तर 5 होतील तुमचे पुढच्या वर्षी. गोड आवाज द्या, काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल अभंगाची सुरुवात फार महत्वाची आहे. तुकोबा फार सुंदर वर्णन करतात या अभंगामध्ये. या अभंगामध्ये 6 अनिष्ट आणि 1 इष्ट, त्या एका इष्टाची प्राप्ती आणि 6 अनिष्टाची निवृत्ती वर्णन करतात. किती सुंदर अभंग आहे पहा. प्रश्न 6 उपस्थित केले आणि 6ही प्रश्नाचं उत्तर हे एका वाक्यात दिलेलं आहे. एका वाक्यात. प्रश्न किती असू द्या, एका वाक्यात उत्तर देणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न अनेक आहेत, अनेक प्रश्नाचे उत्तर एक असलं पाहिजेत. या अभंगामध्ये तेच तर जगद्गुरू तुकोबारायांची खुबी आहे. संत वाङ्मयाचा जर आपण विचार करू गेलो आणि त्या वाङ्मयामध्ये जर आपण थोडं चिंतनीय भागामध्ये जर घुसलो तर ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं तर ज्ञानेश्वरी ही आपल्याला उद्धार कसा करावा हे शिकवते. काय कारण त्याचं, तर गीतेने वर्णन करत असताना सांगितलेले स्वतःचा उद्धार स्वतः कसा करावा याचं वर्णन गीतेमध्ये आहे आणि त्याचीच टीका ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी रूपाने प्रगट केलेली आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. ज्ञानेश्वरी फार महत्वाची आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरी जर भाव धरून वाचली. आमच्या दिंडीमध्ये एक बाई होती, तिला काहीच येत नव्हतं,
पण आवड एवढी होती की विचारता सोय नाही. सुखदेव महाराजांची पट्ट शिष्य आमची गुरुबहीण होती. महाराजाकडे नेहमी तक्रार मांडायची, महाराज माझी शाळा झालेली नाही, ज्ञानेश्वरी वाचा वाढते, गाथा वाचा वाढते. बाईचे चातुर्मास झालते 45 ते 46. नाव होतं वैकुंठवासी आसराबाई मापारी. पहिली गोगावला राहत होती, गोगावचंच घराणं. पण वृद्धापकालामध्ये त्यांच्या भाषाकडे लेणीला गेली. मग महाराजांनी एवढी कृपा केली. महाराज म्हणतात, बाई तुला येत नाही ना, मग एकच काम कर, फक्त त्या ओव्यावर बोट फिरवत जाय, अभंगावर बोट फिरवत जाय, तुला एक दिवस वाचता येईल. परिस्थिती तीच झाली. ज्ञानेश्वर बोट फिरवता फिरवता, गाथ्यावर बोट फिरवता फिरवता ते कधी माथ्यात आलं हे कळलंच नाही. आणि बाई तेव्हापासून ज्ञानेश्वरी पारायण करायला लागली. तेव्हापासून बाई गाथा वाचायला लागली. म्हणजे अज्ञानी जरी असला पण भाव धरून जर आपण परमार्थ कार्य परमार्थ जीवन जगलं तर त्याचं फल त्याला देणं भाग आहे. सद्गुरूची कृपा फार महत्वाची आहे. विठ्ठल विठ्ठल सद्गुरूच्या कृपेशिवाय काहीच पार पडत नाही. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी एवढी महती ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेली आहे. संत वाङ्मयाचा खोल अभ्यास आहे, खोल विचार आहे. आणि त्यामध्ये आपण जसं जसं आत जाऊ तसं तसं ते आत ओढते माणसाला, त्याच्यात गोडी लागते. इतकं संत वाङ्मय श्रेष्ठ आहे. काही अभंग महाराज वर्णनच करत. ज्ञानोबरायचा गाथा तर महाराज इतका अनवट अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथ्यामध्ये की सांगताच येत नाही, इतके अनवट आहेत. काही काही कानडी अभंग आहे त्याच्यात. मी त्या दिवशी कीर्तनामध्ये सांगितलं, आकानी दाना चिकानी केळू केरुळे दागिने मरुळा देणे चलुवाने चलुवाने पंढरीराव चलुवाने. कानडी अभंग आहेत संत वाङ्मयामध्ये. ज्ञानोबराने वेगवेगळ्या प्रकारचे अभंग लिहिले. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक प्रकारच्या भाषा दिलेल्या आहेत. किती भाषा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये? 56 भाषेचा केला से गौरव. 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 भवार नवीना भाषा ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा. 56 साधी गोष्ट नाही. ज्ञानेश्वरी आपल्याला वाटतं की ज्ञानेश्वरी म्हणजे काय, वाचले की मोकळे. 9000 तर ओवे. 56 भाषेचा केला से गौरव भवार नवे नाव उभारिली. 56 भाषा अवगत होत्या ज्ञानेश्वर महाराजांना, तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली. त्यांना लिहिता येत होती संस्कृतमध्ये, त्यांना लिहिता येत होती उर्दू, त्यांना लिहिता येत होती इंग्रजीत, पण नाही लिहिली महाराज. का नाही लिहिली?
आपल्या मराठी माणसापर्यंत ज्ञानेश्वरी गेली पाहिजे। ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ देईया जगा। किती ज्ञानेश्वरीचं वैभव आहे महाराज, केवढं मोठं वैभव आहे। बरं, ही मराठी भाषा ही महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे का नाही? मर्यादित महाराष्ट्रापुरती किरण महाराज, का महाराष्ट्राच्या बाहेर वाटते आपल्याला मराठी भाषा आहे म्हणून? पण मराठी भाषा ही भारतातही लोकप्रिय आहे आणि ती दररोज आपल्या कानावर पडते, इतकी लोकप्रिय आहे। कशाच्या माध्यमातून पडते माहिती आहे? कशाच्या माध्यमातून पडते मराठी भाषा? सगळ्यांच्याच कानावर पडते, दररोज सकाळी 10:30 वाजता पडते मराठीचे, हिंदी नाही ती। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उत्कल वंग, हिंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग। मराठी आहे का नाही? पण मराठी आजही भारतामध्ये म्हटल्या जाते। किती मराठी श्रेष्ठ आहे। कोणी लिहिलं हे गीत? कोण लिहिलं हे? रवींद्रनाथ टागोर। कुठले होते? महाराष्ट्रीयन नव्हते ते, पण तरी सुद्धा महाराष्ट्रात ही मराठी त्यांनी या भारतात प्रचलित केली। म्हणजे मराठीचा स्वाभिमान किती असेल या माणसांना। एवढी मोठी मराठी सुंदर आहे महाराज, किती मोठा शब्दकोश आहे मराठीचा। म्हणून ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी ती लिहिली, ती मराठीत लिहिली, मराठीतच। घेणे देणे सुखची वरी होऊ देईया जगा। काय ज्ञानोबारायांचे ओवे आहेत। म्हणून संत वाङ्मयाचा जर आपण विचार करू गेलो तर फार मोठं संत वाङ्मय आहे, सगळ्यात मोठं वाङ्मय आहे। एकनाथ महाराजांनी अनेक प्रकारचं वाङ्मय लिहिलं, ज्ञानोबारायांनी अनेक प्रकारचं वाङ्मय लिहिलं, निळोबारायांनी गाथाच्या रूपाने वाङ्मय लिहिलं, नामदेवरायांनी तर अनेक प्रकारचं वाङ्मय लिहिलं। नामदेवरायांचा गाथा वाचा म्हणजे लक्षात येईल। इतके संत आख्यान लिहिलेले नामदेव महाराजांनी गाथ्यामध्ये। शुक आख्यान आहे, जन्मेजयाचं आख्यान आहे, अनेक प्रकारचं आख्यान आलेलं आहे नामदेवरायाच्या गाथ्यामध्ये। आणि नामदेवराय काही सामान्य नव्हते महाराज, फार मोठे अधिकारी होते। कोणालाही न बोलता न करता काही न करता पांडुरंग परमात्म्याचा आत्मसाक्षात्कार ज्या नामदेवाला झाला होता असे महान नामदेव महाराज होते। म्हणून संत वाङ्मय फार श्रेष्ठ आहे। आणि असं असणारं संत वाङ्मयापैकी एक वाङ्मय म्हणजे तुकोपनिषद। का श्रेष्ठ तुकोबारायांचा गाथा? त्याचं कारण दिलं महाराज गुरुवारी वैकुंठवासी दुंडा महाराज सांगायचे। का श्रेष्ठ? तर त्याचं कारण असं सांगायचे, ज्या गाथ्याला भगवान परमात्म्याचा स्पर्श झाला, जो गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये सुद्धा देवाने 13 दिवस तो बुडू दिला नाही। नाही तर पाण्यामध्ये कुठं कागद राहत असतात, आता काय लॅमिनेशन केलेले होते? अजिबात नाही। 13 दिवस पाण्यामध्ये होते, कोणी त्याचं रक्षण केलं पाण्यामध्ये? जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाह्या, कोण रक्षण केलं? ते रक्षण करणारा पंढरीधीश परमात्मा होता महाराज, पंढरीधीश परमात्मा। म्हणून ज्या शब्दाला तत्वाचा स्पर्श झालेला असतात ते शब्द फार महत्वाचे असतात। ज्ञानोबाराची फार सुंदर उभी आहे। माऊली म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, आणि रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसा,
परतत्वाचा स्पर्श ज्या शब्दाला झालेला असतो ते शब्द अंतःकरणापर्यंत येऊन पोचत असतात आणि त्या शब्दामध्ये ताकद असते. ते तुकोबारायचे शब्द आहेत. विठ्ठल 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 आणि अशा तुकोबारायच्या गाथ्यातला एक छोटासा अभंग आहे. या अभंगामध्ये नामाची महती वर्णन करतात. पण नरहरीश परमात्मा त्याचं नाव किती श्रेष्ठ आहे. तसं देवाचं सगळेच नाव श्रेष्ठ आहेत. विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नाव आलेले आहेत. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती ज्ञानोबराय म्हणतात. अनेक नाव विष्णू सहस्रनामामध्ये आलेले आहेत. पण देवाचं कोणतंही नाव घेतलं की आपला उद्धार होणार आहे. पण या नावाने होते काय. महाराज सांगतात काय होते. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. काय करणार नाही नाव देवाचं चिंतन केल्यानंतर. म्हणून 6 अनिष्टाची निवृत्ती देवाच्या नामाने होते महाराज. म्हणून या अभंगातली एक विशेषता आहे. विशेषता तसे संत वाङ्मयामध्येच आहे. या अभंगामध्ये आपलं सहजासहज जर आपण विचार केला तर आपण काय करतो. अभंग म्हणत असताना त्याचा ध्रुपद म्हणत असतो आणि आपण सहजासहजी काय करतो की दुसरं चरण ध्रुपद आहे असं समजून दुसरं चरण ध्रुपद म्हणत असतो. ध्रुपद म्हणजे काय महत्वाचा मुद्दा त्या मालिकेत असते का नाही. ध्रुव करून शून्य ध्रुपद. आता ध्रुपद कशाला म्हणतात. संपूर्ण अभंग ज्याच्या भोवती फिरतो त्याला ध्रुपद असं म्हणतात. पूर्ण अभंग. आणि ध्रुपद नाही म्हटलं की अभंगाचा अर्थ लागत नाही. हरिपाठ घ्या. हरिपाठ प्रत्येक अभंग म्हणा आणि हरिमुखे म्हणू नका. अभंग नाही लागत. अर्थ नाही लागत. हरिमुखे म्हणा म्हटल्याशिवाय अभंगाचा अर्थ लागतच नाही हरिपाठातला. तुकोबारायची बाळक्रीडा घ्या. देवादी देवा जगत्रय जीवा परियशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा. पूर्ण बाळक्रीडा घ्या. पण बाळक्रीडेला एकच ध्रुपद आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुण. पूर्ण बाळक्रीडाला एकच ध्रुपद आहे. असे अनेक अभंग आहे. दुसरं चरण ध्रुपद आहे. काही अभंग असे आहेत की त्याचं पहिलं चरण ध्रुपद आहे. उठा जागेवा रे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माचा. याचं काय म्हणतो ध्रुपद आपण. धनदारा पुत्र नामदेवरायाचा अभंग आहे. पण याचं पहिलं चरण ध्रुपद आहे. उठा जागेवा. धनदारा दृष्टांत दिला. धनदारा पुत्र ज बंधू सोयरे पिशून दृष्टांत आहेत. पहिलं चरण ध्रुपद आहे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतराचा लेखा. आणि त्याचं ध्रुपद काय म्हणतो आपण. राजयाची कांता. पहिलं चरण ध्रुपद आहे. याचं पहिलं चरण ध्रुपद आहे. काही अभंग पहिलं चरण ध्रुपद, काही दुसरं चरण ध्रुपद, काही तिसरं चरण ध्रुपद, काही तुका म्हणे ध्रुपद आणि काही अभंग ध्रुपदच नाही. चंदनाचे हात पायी चंदन परिसर नाही न कोण्या अंगे. दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. आणि तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण. 4 दृष्टांत दिले. शेवटच्या तुका म्हणेवर सिद्धांत मांडला. ध्रुपदच नाही अभंगाला. अशी अभंग त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण चिंतन केल्यानंतर मिळतात बरं. तसे नाहीत मिळत ते आपल्याला. चिंतन केलं तरच मिळतात ते पाहायला आपल्याला. पण आजच्या अभंगामध्ये दुसरं चरण ध्रुपद आहे आणि त्या चरणाच्याच भोवती ध्रुपदाच्याच भोवती अभंग फिरतो. काय ध्रुपद. आयशे विठोबाचे. स्वामी वाटते कोण आहे स्वामी. ऐसे विठोबाचे नाम. ध्रुपद हे महत्वाचे आणि त्याच्या भोवती अभंग पूर्ण फिरतो. तुटे भवरोग. अभंग पाठ झाला पाहिजे कीर्तन होईपर्यंत. तुटे भवरोग. भवरोग तोडायचा काय करावं लागेल. ऐसे विठोबाचे नाम. काय म्हणतात पुढे. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. हे संपवायचे काय करावं लागेल. ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जन्म. जन्म संपवायचे काय करावं लागेल. ऐसे विठोबाचे नाम. 3 झाले. वसून शक्य पाप. पाप घालवायचं काय करावं लागेल. ऐसे विठोबाचे 4.
जाय त्रिविध तो ताप, तिन्ही प्रकारचा ताप घालवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. काय करावं लागेल ताप घालवण्यासाठी? ऐसे विठोबाचे नाम. या सगळ्याला कारणीभूत माया, ती माया घालवायची. काय करावं लागेल? ऐसे विठोबाचे नाम. ती घालवून दासी बनवायची. काय करावं लागेल? विठोबाचे. किती सगळ्यात सोपा अभंग आहे, सगळ्यात सोपा अभंग आहे. हे सगळ्यासाठी कारणीभूत देवाचं नाव आहे, सगळ्यासाठी कारणीभूत. मग का हो महाराज, नाव इतकं श्रेष्ठ आहे? हो, देवाचं नाव सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण श्रेष्ठ देवाचं नाव ही गोष्ट खरी आहे, पण त्या नावामध्ये पहिली गोष्ट आवड असली पाहिजे. प्रश्न 6 आहेत आणि उत्तर काय आहे? 6 प्रश्नाचं एकच आहे. 3 प्रश्न आहेत आणि 3 प्रश्नाचं उत्तर एकच आहे. एका माणसानं घोडा विकत आणला. घोडा, पहिलं घोडे आणायचे. घोडा विकत आणला, पण तो चालतच नव्हता. एका जंगलामध्ये एक साधू बसलेले होते. त्या साधूकडे मंडळी जाऊ लागले. म्हणे, महाराज घोडा विकत आणला पण चालत नाही, अडतो तो, काय करावं लागेल? महाराज म्हणतात, फिरवत जा, मग चालल. दुसरा माणूस साधूकडे गेला, म्हणायला लागला, साधू महाराज बाजारातून पानं विकत आणले बुधवारी, पण बुधवारपर्यंत ते टिकत नाहीत, काय करावं लागेल? महाराज म्हणतात, फिरवत जा, चांगले चांगले ठेवायचे आणि खराब काढून टाकायचे, फिरवायचे, हात द्यायचे त्याला. तिसरी बाई आली, ती म्हणायला लागली, महाराज तव्यावर भाकर टाकली ती करपते, काय करू? महाराज म्हणतात, फिरवत जा. फिरवलं की करपणार नाही, जळणार नाही. प्रश्न किती येतं? 3. घोडा अडतो, फिरवत जा. पानं सडतात, फिरवत जा. आणि तव्यावर टाकलेली भाकर करपते, काय करायचं? फिरवत जा. प्रश्न 3 आहेत आणि 3 प्रश्नाचं उत्तर 1 आहे. आणखीन सांगतो म्हणजे लक्षात येईल. प्रश्न 4 आहेत, 4 प्रश्नाचं उत्तर 1 आहे. एक राजा होऊन गेला, त्याचं नाव होतं भोज राजा. फार विद्वान राजा होता भोज, आणि त्याला लई आवड होती त्या राजाला संत वाङ्मयाची. आणि अशा राजाच्या दरबारामध्ये अनेक विद्वान कवी असायचे. त्याच दरबारामध्ये, त्या भोज राजाच्या दरबारामध्ये एक कवी असायचे. त्यांचं नाव माहिती आहे काय? कालिदास. ते कालिदास असायचे. कालिदास संस्कृतचे गाढे अभ्यासक. ते कालिदास महाराज त्यांच्या दरबारामध्ये असायचे. राजाच्या डोक्यातून सहज एकदा कल्पना निघून गेली, राजाच्या डोक्यातून. आता राजाच्या डोक्यातून काय निघल काही सांगता येत नाही. कधी नोटबंदी होईल, ते राजाच्या डोक्यातून निघल काय सांगता येत नाही. राजाच्या डोक्यातून एक सहज कल्पना निघून गेली. राजा म्हणायला लागला, जो कोणी माझ्या 4 प्रश्नाचे उत्तर देईल, त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईल. सगळे लोक विद्वान बसलेले होते. ते म्हणायला लागले, राजा सांगा तुमचे काय प्रश्न आहेत? राजाने सांगितलं, पहिला प्रश्न आहे म्हणे महाभारत, दुसरा प्रश्न आहे चंद्र, तिसरा प्रश्न आहे ऊस आणि चौथा प्रश्न आहे समुद्र. प्रश्न किती झाले? 4. पहिला कोणता? पहिला महाभारत, दुसरा चंद्र, तिसरा ऊस, चौथा समुद्र. असे पाठ झालं पाहिजे. तुमचं पाठ होत नाही म्हणून कीर्तनकाराचे धंदे सुरू आहेत बरं. पाठ झालं पाहिजे कीर्तन. 4 प्रश्न आहेत. या 4 प्रश्नाचं उत्तर मला एका वाक्यात पाहिजेत. भोजराजा म्हणायला लागले. लोक विचार करायला लागले, महाभारत ग्रंथ आहे, ऊस खाण्यासाठी आहे, चंद्र आकाशामध्ये आहे आणि समुद्र सर्वत्र आहे, एकमेकाचा काहीच संबंध नाही. हा संबंध नसताना सुद्धा राजाने त्या एका वाक्यात उत्तर द्यायला सांगितलं. कसं काय द्यायचं आपण उत्तर? असे काही काही तारतम्य नसलेले गणित आपल्याला सापडतात बरं. आमचे वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, आत्मान्या म्हणे निमान्याला, आपल्या गावात जनावर आलं ते नाकाने पाणी प्यालं, असं कोण म्हणे तर म्हणे बिनातड्या. आहे काही तारतम्य त्याला? आत्मान्या, आत्मान कोण्या प्राण्याची? बोलायचं मस्त, चालता बोलता कार्यक्रम आपला. कासव. निमान्या, ज्याला मान नाही असा. कोणाला मान नाही? कोणत्या प्राण्याला? कोण्या प्राण्याला मान नाही? कोण्या प्राण्याला मान नाही? बोला जा. महिला मंडळीने, माता भगिनी आमच्या. खेकडा, खेकडा, खेकड्याला मान नाही ना, त्याच्या पाठीवर डोळे येतं खेकड्याच्या. आत्मान्या म्हणजे ज्याला मान आत आहे, तो कोणाला म्हणायला लागला? निमान्याला, म्हणजे ज्याला मान नाही अशाला.
आपल्या गावात जनावर आलं, कुठं राहतात ते? पाण्यात. ते नाकान पाणी प्यालं. आता नाकान कोणता प्राणी पाणी पिते? हा, नाकानं पाणी पिणारा प्राणी. म्हणजे सांगा बरं, काही आहे काय काही तारतम्य त्या कोड्याचं? वक्ते बाबाच्या मुखातून काय कोड निघून जातील काही सांगता येत नाही. असे कोड आहेत काय काही. येते सयाद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा. सुंदर कोड आहेत संस्कृतचे. काय चालू होतं आपलं? का कोड आलं म्हणतात त्याचे? विठ्ठल 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 विठ्ठल. प्रश्न 4 आहेत भोजराजाने आणि एका वाक्यात उत्तर पाहिजेत. लोक विचार करायला लागले, महाभारत, चंद्र, समुद्र, ऊस, काय तारतम्य या गोष्टीचं? काही तारतम्य नाही ना. एका वर्गामध्ये 50-50 वर्षाच्या अगोदरची गोष्ट होती. 50-50 वर्षाच्या अगोदरची गोष्ट होती. आणि तेव्हा काही शिक्षक भरती म्हणजे काय या असे डीएडन एमएडन काय बीएडन असे काही झालेले असे नव्हते. कशा शिक्षक भरती होती पहिली? 4थ्या वर्गातले मास्तर, 7व्या वर्गात पास मास्तर, हे पहिले असे शिक्षक होते. 50-50 वर्षाच्या अगोदरची गोष्ट होती. एका शिक्षकाने मुलाला गणित विचारले. 40-50 त्या वर्गामध्ये मुलं होते. ते शिक्षक म्हणायला लागले, मुलांना तुम्हाला एक गणित सांगतो. म्हणे सांगा गुरुजी. एक विमान एका तासात 500 किलोमीटर प्रवास करते, तर माझं वय काय? काय घेणं त्या वयाचं, त्याला त्या विमानाच्या प्रवासाचं आणि या वयाचं काही घेणं आहे का? काहीच नाही. एक विमान एका तासामध्ये 500 किलोमीटरचं अंतर कापते, तर माझं वय काय? पोरं गप्प झाले. काहीच तारतम्य नाही ना त्या गणिताचं, काहीच नाही. त्या वयाचं नाही, त्या विमानाच्या अंतराचं काही तारतम्य नाही. काय करावं काय? लोक पोरं होते ते हुशार होते. पोरं म्हणायला लागले, गुरुजी हे काय गणित आहे का काय? त्याच्यात एक पोरग इतकं चत्र होतं, बाउंड होतं. ते चत्र म्हणजे ते म्हणे ते उभं राहिलं 1 तासानंतर, कोणालाच उत्तर देता येणार, पण उभं राहिलं. म्हणतात, गुरुजी मी सांगतो. म्हणे सांग बाबू काय? तर पोरग हुशार दिसते. सांग काय? तर म्हणे गुरुजी तुमचं वय 44 वर्षाचं आहे. आणि खरंच त्या गुरुजीचं वय काय होतं? 44च होतं. एकदम महाराज गुरुजीला इतका आनंद झाला, खुर्च्यावरच उडी मारायला लागलं. ते लाकडी खुर्च्या होत्या तेव्हा, त्या काय ह्या खुर्च्या मोडल्या असत्या. खुर्च्यावरच गुरुजी उड्या मारू लागले. गुरुजी म्हणले, का रे 44 बरोबर गणित सोडवलं, पण रीत कशी काय सोडवली? म्हणे सोपं आहे गुरुजी. म्हणे काय सोपं आहे? म्हणे तुमचं 44 वर्षाचं वय. तो खेड्याहून येणारा मुलगा होता, 5-7 किलोमीटर त्याचं गाव होतं, आणि तो खेड्याहून डोनगाव सारख्या शाळामध्ये यायचा. गुरुजी याचं उत्तर गणित, याचं उत्तरच असं या गणिताचं, तुमचं वय बरोबर 44 वर्षे. त्याचं कारण असं आहे, आमच्या गावामध्ये एक हापम्याड आहे, त्याचं वय 22 वर्ष. काय म्हणते पोरग? आमच्या गावात एक हापम्याड, त्याचं वय किती आहे? 22 वर्ष. मी अंदाज काढला, म्हणे 22 दूनी 44. विषय संपला. विठ्ठल असे काही काही गणित त्याचं काहीच तारतम्य नसताना ते मांडावे लागतात. तसं भोजराजाने गणित मांडलं. ही गोष्ट खरी आहे. प्रश्न 4 आहेत, पण 4ही प्रश्नाचं उत्तर मला एका वाक्या हवंय. कोणीच बोले ना महाराज. 2 तास झाले कोणीच काही बोले ना. आणि बोललंच कशाला? कीर्तन चालू असताना कोणी कशाला बोलल म्हणून कोणी काही बोले ना. पण एका कोपऱ्यामध्ये कालिदास महाराज बसलेले होते. कालिदास महाराज उभे राहिले आणि म्हणायला लागले, राजा तुमच्या 4ही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. म्हणे सांगा. त्यावेळेला कालिदासाने एका वाक्यात उत्तर दिलं 4ही प्रश्नाचं. प्रतिपर्व रसोदयम. प्रतिपर्व रसोदयम म्हणजे प्रत्येक पर्वातला रस हा काय आहे? वेगवेगळा आहे. रसोदयम वेगवेगळा आहे. त्याला त्याच पर्वाला कांड सुद्धा म्हटलेलं आहे. काही ठिकाणी पर्व म्हटलं आणि काही ठिकाणी कांड म्हटलेलं आहे. प्रतिपर्व रसोदयम. इतकं समाधान वाटलं कोणाला? राजाला. राजा म्हणायला लागला, कालिदास महाराज तुम्ही उत्तर फार सुंदर दिलं. 4ही प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात मला मिळालं. या सगळ्या गोष्टी ठीक झाल्या, पण गणिताची रीत कशी काय सोडवली? रीत समजली की लवकर गणित कळत असते माणसाला. कशी काय गणिताची रीत सोडवली? पण काही काही गणितच असे येतं की जाता जाताच त्याच्यात त्याचं उत्तर मिळते. असे काही काही गणित आहेत. एक गणित सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या.
2 पोर होते. नागापूरहून इथं डोनगाव शाळेत यायचं त्याला. म्हणजे किती अंतर आहे? 4 किलोमीटरचं अंतर. पोरं पायी येऊन कटाळे. 50-60 वर्षाच्या अगोदरची गोष्ट ही. गोष्टी काय आताच्या नसतात, त्या जुन्याच असतात. पोरं कटाळे पायी येऊन घरी त्याने विचार केला. घरच्या आई वडिलाकडे म्हणायला लागले, बाबा पायी जाणार नाही मी. मग म्हणे सायकल गिकल काहीतरी घेऊन द्या. पहिले सायकल लय महत्वाची होती. सायकल गिकल काय असेल तर घेऊन द्या बरं. ते म्हणे बाबा आपली ऐपत नाही, खाय प्यायची परिस्थिती नाही. ते म्हणे एक मी माझा मित्र तयार करतो म्हणे, आमचे दोघाही मिळून सायकल घेऊ. पण दोघाही मिळून सायकल घेऊन दोघं सायकलवर जाऊ. एकदा त्यो आणन एकदा मी आणेल म्हणे. मग तसं कर बाबा, काही ना काहीतरी त्याला तोडगा काढ. मग त्याने त्याचा मित्र तयार केला सायकल घेणारा, आणि दोघाही मिळून सायकल घेतली. मग गेले बाजारात महाराज सायकल आणण्यासाठी. डोनगाव सारख्या बाजारामध्ये सायकल आणण्यासाठी ते आले. दुकानदाराला विचारलं, का हो सायकलची किंमत किती आहे दुकानदार? म्हणे फक्त 50 रुपये सायकलची किंमत आहे. आता 50 रुपये म्हटल्यावर दोघांच्या खिशातून किती पैसे नेले दोघांनी मिळून घ्यायची म्हणल्यावर? 25 रुपये निघले. 25 दुनी 50 रुपये दुकानदाराच्या हातावर टेकवले. सायकल बाहेर काढली नवी आणि चालू लागले. एवढ्यामध्ये दुकानदार जरा बाहेर गेलेला होता. नोकर दुकानात होता, सायकल विकली. तेव्हा दुकानदार आला, मालक आला. मालक म्हणायला लागला, का रे बाबा मी जेवण करून येईपर्यंत काय विकल्या गेलं? ते म्हणे मालक एक सायकल विकली रजा. म्हणे कितीला दिले? म्हणे 50ला. त्याची किंमत आपली ठरली म्हणे 50 रुपये. अरे म्हणे सायकलच्या किमती रात्रीच्या न्यूजवर उतरल्या. इमानदार दुकानदार होता. आता नाही कळत असं. तेल जर उतरलं तर दुकानदार म्हणते पहिल्या भावात येले, कमी झालं तरी म्हणते पहिल्या भावात येले. पण तो इमानदार दुकानदार होता. तो म्हणायला लागला, अरे गरीब पोर आहे तर म्हणे त्याचे पैसे देऊन टाक 5 रुपये, आपल्याला काय करायचं. मग त्यानं त्या गल्ल्यातले पैसे काढले. 1 रुपया चिल्लर त्या नोकराच्या हातावर टेकवले. जाय म्हणे त्या पोराला नेऊन दे 5 रुपये. पण जाता जाता या बाददारानं काय केलं, 3 रुपये त्याच्यातले चोरले आणि ते खिशात टाकले आणि 2च रुपये त्या पोराला वापस दिले सायकलवाल्या. आता त्याला वाटतं त्याला आनंद झाला. त्यानं लगेच 1 रुपया काय केलं, वाटून घेतला. वाटून घेतल्यावर पहिले की त्याच्या खिशातून किती गेले होते? 25. 1 रुपया त्याला काय झालं, वापस भेटला. म्हणजे किती गेले? 24 दुनी किती झाले? 48. आणि नोकरान 3 चोरले. 48 आणि 3 कश काय 51 झाले 50चे? अहो हिशोब 50चा आहे ना आपला. मग 51 कसे झाले? हिशोब तर 50चा आहे. 51 कसे झाले? कीर्तन झाल्यावर सांगा. पण सांगा, आता नाही सांगत. विठ्ठल विठ्ठल काही गणितच असे येतं. त्याच्यात जाता जर त्याच्यात घुसलं का नाही तर त्याचं उत्तर त्याच्यातच मिळून जाते. बाकी काहीच विषय नाही. तसं भोजराजाला समाधान वाटलं. कालिदास महाराज तुम्ही उत्तर फार सुंदर दिलं, पण याचं काहीतरी समजून सांगा ना. म्हणजे पहिला प्रश्न काय तुमचा? महाभारताच्या बाबतीत म्हणजे महाभारताचे पर्व किती आहेत महाभारताचे पर्व माहिती आहे? 18 पर्व आहेत. 18. एका पर्वाचा जर आपण विचार करू गेलो तर त्या प्रत्येक पर्वातला रस हा वेगवेगळा आहे, रस हा भिन्न आहे. म्हणून प्रति पर्व रसोदयम, प्रत्येक पर्वातला रस वेगवेगळा आहे. समाधान वाटलं राजाला. दुसरा प्रश्न आहे काय? दुसरा प्रश्न चंद्र. चंद्राच्या बाबतीत प्रतिपर्व रसोदयम. चंद्र हा पौर्णिमेला पूर्ण होतो, पण अमावस्येच्या दिवशी चंद्र हा नाहीसा होतो. आणि अमावस्या संपली की दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला चंद्राची एक कोर आकाशामध्ये आपल्याला दिसते. द्वितीयेला पुन्हा वाढते, तृतीयेला पुन्हा वाढते, चतुर्थीला पुन्हा वाढते, पंचमीला पुन्हा वाढते, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादश, द्वादश, त्रयोदश आणि चतुर्दशी आणि पौर्णिमेला ती पूर्ण होते. म्हणून या पूर्ण कालावधीला पर्व म्हटलेलं आहे. आणि त्या पर्वातली चंद्राची कोर वाढत पौर्णिमेला पूर्ण होते. म्हणून त्या पर्वाला पर्व म्हटलेलं आहे. म्हणून प्रतिपर्व रसोदयम. रस वेगवेगळा आहे त्या पर्वात. दोन्ही गोष्टी समजल्या. चंद्रही समजला, महाभारतही समजलं. ऊसाच्या बाबतीत प्रतिपर्व रसोदयम. ऊस मोडून आला बंदा घरी पूर्ण वावरातला.
तोडा बुडातून घरी घेऊन या वाड्यासहित, आणि घरी आणल्यानंतर त्याचा वाडा मोडून टाका आणि त्या वाड्याकडून एक एक कांडा खात खात खाली चला. वाड्याकडचा ऊस कसा लागते? पानसट लागते. पण तेच कांड जर खात 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 बुडापर्यंत आला तर बुडाकडचा ऊस कसा लागते? गोड लागते. म्हणून प्रत्येक कांड्यातला, पर्व म्हणजे कांड, प्रत्येक कांड्यातला रस कसा आहे? भिन्न भिन्न आहे, वेगवेगळा आहे. म्हणून प्रति पर्व रसोदय, प्रत्येकातला रस वेगवेगळा आहे. किती प्रश्न झाले? 6. हा 3 झाले का? मला 6 झाले का? 4था प्रश्न आहे समुद्र. समुद्राच्या बाबतीत तोच प्रश्न, तेच उत्तर आहे, प्रतिपर्व रसोदयम. हे कसं काय? समुद्राला जी भरती येते, भरती ती केव्हा येते? ती येते पौर्णिमेला, आणि पौर्णिमा एका महिन्यातून एकदाच येते. म्हणून त्या एका महिन्याच्या कालावधीला पर्व म्हटलेलं आहे. म्हणून प्रतिपर्व रसोदयम. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असा भाग आहे. प्रश्न अनेक आहेत. 4 प्रश्न, 4 प्रश्नाचं उत्तर एक आहे. तसे अभंगामध्ये 6 प्रश्न, 6 प्रश्नाचं उत्तर एकच आहे. ऐशे विठोबाचे देवाचं नाव एवढं श्रेष्ठ आहे. मग का हो महाराज, देवाचं नाव इतकं श्रेष्ठ आहे, पण त्या नावामध्ये माणसाला आवड असली पाहिजे. आवड असल्याशिवाय ते नाम फलद्रूप होत नाही. आवडीने भावे हरिपाठामध्ये फार सुंदर वर्णन करतात महाराज. आवड आणि भाव 2 गोष्टी. भाव त्यातला अंतःकरणाचा स्थायी भाव आहे, पण आवड ती अंतःकरणामध्ये उत्पन्न व्हावी लागते. आता प्रत्येकाच्याच अंतःकरणामध्ये जर समजा परमार्थाविषयी, कीर्तनाविषयी आवड असती तर मंडप कमी पडला असता. आवड असावी लागते, महत्वाची गोष्ट. दोन्ही गोष्टी असायत, आवड आणि भाव. पहिल्या जमान्यामध्ये, पहिल्या काळामध्ये आवडही होती आणि भावही होता. म्हणून महाराज म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेशी. आवड आणि भाव महत्वाचे आहे. आता आवडही नाही आणि भावही नाही. पूर्वीच्या काळामध्ये लग्न झालेली मुलगी दिवाळी सणासाठी जर आपल्या आई वडिलांकडे आली, माहेरी आली, 2-4 दिवस ती राहिली, तिला घेण्यासाठी दिवाळी संपल्यानंतर तिचे मालक येतात, पहिली दिवाळी करतात. कशी काय करतात ते आपल्याला माहित नाही, पण पहिल्यापासून चालत आलं. पहिल्या दिवाळीसाठी तो कपडे गिपडे घेतलेले असतात, त्याचे ते थाटातच असे सगळं काम. मग पहिला काळ कशाचा होता? गाडीचा, गाडी बैलाचा काळ. मस्त बैल होते घरी चांगले, गाडी होती, दमनी होती, दमनीत वरून पडदा बैलावर झुला,
त्या दमनीवर पडदा, त्याच्यात दडफाटा केल, त्याच्यात तक्के 2, मस्त मजा महाराज. आम्ही लहानपणी मस्त मजा यायची ती पाहायची. आणि त्याच्यात बसायची ही मंडळी सगळी. मग ते गाडी बैल नेले आणि 2-3 दिवस पुन्हा मुक्काम. आता बैलगाडीचा काळ. 2-3 दिवस मुक्काम सासरवाडीत. आता सासरवाडीत म्हणल्यानंतर तिथं काही सांगायचंच काम नाही, आपला काही विषय नाही सांगायचा तो. आणि सांगत नाही, कारण हे आमच्या गायकवाड महाराजाचं चॅनल सुरू आहे का नाही, त्याच्यामुळे नाही सांगत ते. म्हणून सासरवाडीत गेल्यानंतर तो मान वेगळाच आहे. अर्धा घंटा जाईल त्याच्यात आपल्याला, पण नाही जाऊ द्यायचा तो तिकडं. आणि 2-3 दिवस त्याचा मुक्काम पडला आणि निघायची वेळ झाली. गाडी आणली पाहुण्याने, त्याच्या मेवण्याने साल्याने बैल आणले, गाडी झोपली, ती दमनी झोपली, मुलीला साडी गेडी सगळं नेसवलं. ती मुलगी गाडीत बसली, तिचं मालक गाडीत बसले, कारण स्वतः गाडी चालवणारा तोही गाडीत बसला आणि गाडी चालली. मुलीचं तोंड कुणीकडे, तो कोबरा म्हणतात कन्या सासराशी जाय, आणि मागे परतोनी. तिचं तोंड कुणीकडे, माहेराकडे. गाडी कुठं चालली, तिच्या सासरला चालली, तोंड तिचं माहेराकडे. पण त्या माहेराची ओढ इतकी होती महाराज, पहिला जर दारी कावळा जरी ओरडला का नाही तर बाया काय म्हणायचं माहितीये, कोणीतरी माहेरचं पाहुणा येते. आणि आम्हाला असं वाटत जाय लहानपणी की कावळा ओरडला की आपल्याला भजे खायला भेटतात. लहानपणी लय अप्रूप ना त्या गोष्टीची, भेटतच ना ना. आपल्याला असं वाटायचं कावळा काही ओरडते का का, आपल्याला असं वाटत जाय लहानपणी. तसं आमच्या महिला मंडळाला वाटतं, कावळा ओरडला की कोणीतरी माहेरचं येणार, आनंद व्हायचा. त्या माहेराविषयी इतकी आवड होती. त्या आवड, त्या अंतःकरणामध्ये भाव आणि आवड टिकून होती. तो काळ वेगळा असा 50-60 वर्षाच्या अगोदरचा. आणि आत्ताचा काळ पाहतो, आता लगेच दिवाळ सणासाठी मुलगी माहेरी गेली, 2-3 दिवस थांबते, 3ऱ्या दिवशी तिला नेण्यासाठी फोन जाते. फोन, मी न्यायला येऊन राहिलो आणि स्वयंपाक तयार करून ठेवा. लगेच गाडीला किक मारते, कर मोटरसायकल तिथं दामटते. सासरवाडीत जेवण घेऊन होतात आणि जेवण घेऊन झाले, थैली पुढे टेकवते ते, आणि बाई लगेच ती मुलगी गाडीवर बसते, यन गाडी सुरू करते. बटन दाबलं की आता मुलीचं तोंड सांगा कुणीकडे येतं. मोटरसायकलवर बसल्यावर कुणीकडेच नाही ना, आता कुणीकडेच तिचं तोंड नाही. सासरवाडीकडे नाही आणि मायराकडे नाही, भलतीकडेच तिचं तोंड आहे. दृष्टांत संपला, सिद्धांत महत्वाचा. त्या अंतःकरणामध्ये, पहिल्या अंतःकरणामध्ये आवड आणि भाव होती, पण या अंतःकरणामध्ये आवड आणि भाव आता शिल्लक राहिलेला नाही. तसं या ठिकाणी एकनाथ महाराज वर्णन करतात, आवड आणि भाव ज्या वेळेला येईल त्यावेळेला ते नाम फलद्रूप होईल. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग त्या आवडीमध्ये शास्त्रकारांनी 4 प्रकार पाडले. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे 4 प्रकार त्या आवडीमध्ये. पहिला जो प्रकार आहे ती ज्ञानपूर्वक आवड, दुसरा जो प्रकार आहे ती योग्य आवड, तिसरा जो प्रकार आहे ती टिकाऊ आवड, आणि चौथा जो प्रकार आहे ती फलद्रूप आवड. 4 प्रकार आहे आवडीमध्ये. आता याच्यातले 2 प्रकार आवड ही साम्य आहे, थोडी योग्य आणि टिकाऊ साम्य थोडी जवळची आहे ती. पण पहिली जी आवड आहे ती ज्ञानपूर्वक आवड आहे. ज्ञान असावं लागतं त्यामध्ये. ज्ञान आहे का? तुकोबरांनी प्रमाण दिलं, शरीराटे संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. सगळं आटून जाईल, शरीर आटून जाईल, संपत्ती आटून जाईल, पण तिन्ही कालामध्ये देवाचं नाम आटणार नाही. याविषयी ज्ञान आहे आम्हाला, याला म्हणतात ज्ञानपूर्वक आवड. दुसरी जी आवड आहे ती योग्य आवड आहे. तुकोबरांना विचारा, महाराज म्हणतात आमची आवड योग्य आहे, आम्ही एका देवाशिवाय दुसऱ्या देवाचं भजन गुणगान करत नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापै काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाली ऐसा. योग्य आवड आहे आमची, आमची दुसऱ्या देवाकडे आवड जातच नाही. पण आता शिवरचे बाबा आले त्याच्यामुळे आमची आवड बदलली. आमची आवड योग्य आहे, तुकोबरा म्हणतात. तिसरी जी आवड आहे ती टिकाऊ आवड आहे. आता टिकाऊ आवड देवाविषयीच आवड आहे, पण ती टिकली पाहिजे. आपली आवड टिकत नाही. ज्ञानोबराकडे चला, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरावर लक्षात देतात. आपल्या ज्ञानोबरा म्हणतात आपली आवड आहे पण टिकाऊ नाही, पण संतांची आवड टिकाऊ असते. कशी नाही आपली आवड टिकाऊ?
ज्ञानोबा म्हणतात पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे. सोमवार आला की आपण भगवान शंकराची पूजा करण्यासाठी बिल्वपत्र आणतो आणि भगवान शंकरावर चढवतो. म्हणजे भगवान शंकराची पूजा करण्यासाठी सोमवारची वाट पाहतो. सोमवार माग पडला रे पडला की मंगळवार आला. जय जगदंबे पूर्ण कदंबे जगत उद्बोधे देह तुझ अर्पिला, देह तुझ अर्पिला तुझ म्या फुलवरा बांधला. सोमवार माग पडा मंगळवार आला की देवीची भक्ती करतो. टिकाऊ आवड सांगतो मी. मंगळवार माग पडला रे पडला की बुधवार आला. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. बुधवार आला की भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती. बुधवार माग पडला की गुरुवार आला. 3 शिरे 6 हात आणि तया माझा दंडवत दत्तात्रयाची पूजा करतो. गुरुवार माग पडला की काय ते शुक्रवार. आता शुक्रवारचं व्रत आहे संतोषी माता. मदत करो संतोषी. संतोषी माय फुटाने खाय आणि तिकडच जाय. शुक्रवार. शुक्रवार माग पडला रे पडला की शनिवार. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयोथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्येत. शनिवार आला की बजरंग बलीकडं. शनिवार माग पडला की अहम वागा सोहम वागा प्रेम नगरवारी सावध भवनी सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी वो. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. रविवार आला की खंडोबाकडे जातो. आत्मनिवेदन भरित रोडगा आणि निवतीला हरवारी. एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. रविवार आला की खंडोबाकडे जातो. रविवार माग पडला की पुन्हा सोमवार आला. ज्ञानोबाऱ्यांनी पुन्हा त्याच्यावर गोवी लिहिली. टिकाऊ आवड नाही आपली. आपली आवड वार बदलला की आवड बदलली. ऐसा अखंड भजन करी आणि उगा नो एक क्षण भरी अवघेनी गाव द्वारी अहेव जैशी. जोर मारला अहेव जैशी. आमचे गुरुजी फार जोर मारायचे. वयवार जसं पाहिजे तिथं ती जोर मारायची. ज्याप्रमाणे गावाच्या बाहेर असणारी एखादी स्त्री तिचं कुंकू कधीच पुसत नाही. ज्ञानोबा म्हणतात कधीच पुसत नाही. त्याप्रमाणे आपलं झालेलं आहे महाराज. आपली आवड टिकाऊ नाही. संताची आवड टिकाऊ आहे. एका देवाशिवाय त्याला माहिती आहे या देवाशिवाय दुसरा देव कोणताच नाही. इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुती शास्त्र तेही यातेची स्तविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळा मने त्वा जोडला सांगाती हो 33 कोटी देवचा मुंडा अष्टकोटी भैरव रे 33 कोटी देवता मुंडा अष्टकोटी भैरव आय त्याकर बंडा करती पुष्पांचा वर्षावरे त्याकर बंडा करती पुष्पांचा वर्षावरे नारद तुंब
वंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा सगळे देव याची पूजा करतात म्हणून तो आमच्या अंतःकरणातून जात नाही आमच्यावर टिकाऊ आहे तुकोबराय सांगतात 33 कोटी देवचा मुंडा अष्टकोटी भैरव रे आरत्या कुरवंड्या करती पुष्पांचा वर्षावरे नारद तुंबर गायन ब्रह्मा नंदे करती गंधर्व रे वंदी चरण रजते थे तुकयाचा बांधवा रे तुकोबायाचे भाऊ कान्होबा महाराजाचा गोंधळे अतिबर वंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा रे सगळे देव याची पूजा करतात म्हणून आमची आवड टिकाऊ आहे किती आवड झाली 3 आवड चौथी आवड आहे फलद्रूप आवड फल असलं पाहिजे आवड आहे पण त्या आवडीमध्ये फल आहे काय आम्ही आवडीने नामचिंतन घेणार आहे पण त्याच्यामध्ये काही फल आहे का तुकोबाराय सांगतात फल आहे नाही काय फल आहे मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, साक्ष नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची फल आहे काय फल आहे तुकोबराय म्हणतात मुखाने नामचिंतन घ्या आणि काय प्राप्त होईल त्यानं मोक्ष प्राप्त होईल मोक्ष सोपा आहे का मोक्ष ज्या मोक्षासाठी उलट टांगून घेतलं ज्या मोक्षासाठी धूम्रपान केलं ज्या मोक्षासाठी तप केलं ज्या मोक्षासाठी योग केले ज्या मोक्षासाठी अनेक साधनं केले तो मोक्ष आम्हाला नामचिंतनाने प्राप्त झाला हे त्याच्यातलं फल आहे आणि फल असल्याशिवाय माणूस कामात प्रवृत्त होत नाही चांगला असू द्या किंवा मंद बुद्धीचा असू द्या तो मंद बुद्धीचा जरी असला शंकराचार्य वर्णन करतात फलमण मुद्दिशो न मंदोपी प्रवर्तते फल असल्याशिवाय मंद बुद्धीचा माणूस सुद्धा कामात प्रवृत्त होत नाही मग हे परमार्थाचं फल आहे फल काय आहे मोक्ष हे फल आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे परमार्थाचं फल आहे हे नामचिंतनाचं फल आहे मग का हो महाराज नामचिंतनाने जर मोक्ष प्राप्त होतो तर भवरोग जीवाच्या पाठीमागे लागलेला निवृत्त होतो का त्याचंच वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात तुटे भवरोग तुटे भवरोग हो तुटे भवरोग तुटे भवरोग संचित क्रिया
पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात तुकोबरा. का हो महाराज, नामचिंतनाने मोक्ष प्राप्त होतो, मग भवरोग तुटतो का हो, जातो का हो? तुकोबरा सांगतात तो नाहीसा होतो. तुटे भवरोग, भवरोग जातो. पण माणसाला भवरोग प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागलेला. मग माणसाला रोग आवडतो का? रोग कोणाला आवडते बरं? रोग हातवर करा बरं. कोरोना कोणाला वावडते? कोणालाच नाही महाराज. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावेना जीवे. दुःख कोणाला व्हावं वाटतच नाही. म्हणजे रोग आवडत नाही, रोग नाही आवडत. पहिला जुन्या काळात एक रोग होता, आताही होता तो, डोळे येणं. डोळे येणं काय होता? रोगच होता. बरं, डोळे आल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी लगेच राहायचे. डोळे राहत होते का दुसऱ्या दिवशी? किती दिवस चालायचा त्याचा पिरियड? कमीत कमी तिच्या किती दिवस चालायचं तो पिरियड? कमीत कमी 8 दिवस. डोळे येणं, डोळे येणं हा एक रोगच आहे. बरं, डोळे असे होते महाराज, एकदा माणूस जर झोपला ना, सकाळी उठला की त्याचे डोळे आपोआप उघडायचे. डोळे उघडले आलेला माणूस का उघडत होते डोळे? नाही, जसे काय फिविकलनं पक्के चिटकले, इतके डोळे पक्के चिटकायचे. इतके ते चिपडानं काय व्हायचे ते डोळे, ते पक्के चिटकायचे. मग गरम पाणी गोमतीर गायचं, डोळ्यावर शिपडता 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 ते उघडायचे. लाल जरत पडलेले डोळे. ते डोळ्याने रोगच आहे. रोग आवडत नाही माणसाला. कल्पना करा, बाकीच्या सांगितल्यापेक्षा आमच्या जे एकदा पहिले की दुसऱ्या वर्गात डोळे आले, इतके डोळे आले. सगळे रोग वाटत पण माणसाला डोळे येणं जमतच नाही. गण 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 माश्या त्या डोळ्याच्या भोवती. मग मायनं काय करावं? पिवळा कपडा करावं, हळदीनं सुती, आणि ते द्यावं जवळ, लावा जाय डोळ्याला. त्याच्यात आयरो पडू नये म्हणतात, टीक पडू नये. मग ते डोळ्याला लावायचा. आणि तसंच शाळेत जायचं. शाळा बुडवा वाटे ना, शाळेत जायचं. मग शाळेत ती अवस्था, पहिली अवस्था लई वेगळी होती शाळेतली. हाफ चड्डी खाकीची, हाफ शर्ट, खांद्यावर दप्तर, आणि ते शर्ट इथं सगळं काळं डक होईल इतकं. हाफ बायाचं शर्ट ते इतकं काळं डक होईल. कशानं होतं ते काळं डक? माश्या बसू बसू नाही. म्हणजे कळलं याचा अर्थ. कळलंच ते, म्हणजे सांगत नाही आता. ते काळं डक इतकं शर्ट झालेलं, शंभूड पुसू पुसू. कारण उपयोगच नव्हता आणि त्याला इलाजच नव्हता ना. असंच करायचं फक्त, बाकी काहीच नाही. पण पहिले शेंबडे बी लेकरं लय होते हो, लय शेंबडे लेकरं होते पहिले. हे लोळ्या चालायच्या त्याच्या, जशा काय कडी करून घ्यावं अशा लोळ्या लोंबायच्या काही काही. आणि मग ती फिरकीन वळलं की बंद आत दुकान. ते इतक्या लोळ्या त्या लोंबायच्या त्या शेंबडाच्या. ते काळे डक शर्ट झालेले, खांद्यावर दप्तर, हाफ चड्डी. बर, दप्तर काही इम्पोर्टेड दप्तर होते काय? ते खांद्यावर दोन्ही गुण अडकवायचे नाही. ते पहिले दप्तर कसे होते 30-40 वर्षाच्या अगोदरचे? अहो, हायब्रिडचे थैलीचे दप्तर होते ते. त्याला दोन कसे, दोन इकून त्या थैले, ते झोऱ्या. आणि तिच्यातला एक जर कसा तुटला त्या दप्तराचा, मग पहा त्या दप्तराची मजा कशी येते. ते तुटेल कसा, चांगल्या कशाला बांधायचा, म्हणजे 3 टांगी दप्तर. ते त्याच्यात दप्तरात एक पाटी, एक लेखन दगडी, आणि एक बाल भारती पुस्तक. आभाळ वाजलं धडाल धूम, बेंडूक वडला डराव डराव. ते बाल भारती पुस्तक त्या दप्तरात, ते दप्तर खांद्यावर, ते पिवळा केलेला कपडा, आणि एका हातात चड्डी गळू नये म्हणून. काय अवस्था आहे ती लहानपणची. आता तर बिन अंडरपॅन्टीचं लेकरू राहत नाही. ते म्हणते निकर पाहिजे, वारे बिन फिकर. अजिबात चड्डी घालत नाही ते. आम्ही आळंदीला गेलो, मी आळंदीले तर हाफ चड्डीवर गेलो खाकीच्या. ती चड्डी हातात, दप्तर खांद्यावर, एका हातात ते पालव. तसं शाळेत जायचं. ती चड्डी गळायची. सोपी नव्हती चड्डी ती. कारण आमची चड्डी त्या टेलरनंच इतकी शिवली होती की त्या टेलरनं माप काहीच घेतलं नाही. त्यानं पाहिलं की त्याचं माप बिचाऱ्याचं, त्यानं मापच नाही घेतलं चड्डीचं. 2-3 दिवस झाले चड्डी गळायची म्हणून टेलरकडे जायचं. टेलर, चड्डी गळते रजाई. मग त्यानं काय केलं, डोकं लावलं. जर त्यानं लंबाले कसे शिवले, मागून फिट केले चड्डीले. ते खांद्यावून घ्यायचे आणि इथं मुदन लावल्या, मुदन शिवली.
आणि ते कसे खांद्यावर येऊन त्या मुदनाला बांधायचे ते दोन्हीकून, म्हणजे आता चड्डी गळायचं काम नाही. पण 2-3 दिवस लेकराचा स्वभावच तो, ते कसे धरू 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 ते कसे गेले गावाला, ते तुटले कसे. मग पुन्हा टेलरकडे जायचं. टेलर हे काय जमलं नाही राजा, चड्डी गळतेच ती. मग त्यानं बी डोकं लावलं. त्याच्याकडे गेलो संध्याकाळच्या पारी 5 वाजता शाळा सुटल्यावर. ते म्हणे इकडे ये बरं, चड्डी कशी गळते पाहू आता. मग त्यानं काय केलं, त्यामुळे तुला बेल्ट देतो. मला वाटतं देईल बेल्ट एखादा शिवून कपड्याचा. त्यानं बेल्ट काय केलं माहिती आहे का, जवळ बोलवून आतून करदुडा काढला. चड्डीच्या आतून करदुडा होता तो काढला, चड्डीवर घातला. म्हणे जाय त्यात कोपऱ्यात झाडणी पडेल, ती झाडणी घेऊन ये. मला झाडा लावते काय करणार. ती झाडणी जवळ आणली, त्याच्यातली तुराची एवढीच काडी तोडली, करदुड्यात घातली आणि पिळा मारणं सुरू केल्या. म्हणे बस काय आता गळत नाही, आता गळत नाही. म्हणू का कंबर तोडतो बिचाऱ्या, आता गळत नाही करू करू. ती काडी तुराडीची आतून करदुड्यात घातली. म्हणे आता चड्डी अजिबात गळणार नाही. इतकी परफेक्ट चड्डी बसली म्हणे ती, आता गळणार नाही. अशी ती अवस्था. पहिली डोळे येईल. बरं पहिले लयच विचित्र काम म्हणून, लयच विचित्र. आता आपल्या दारून पोरं जातात का नाही, मी पाहतो एकही पोरग मला हागेल दिसत नाही. पहिले लेकरं इतके संडास करायचे चड्डी आहेत. कस काय परिवर्तन झालंय मलाच कळलं नाही अजून. आम्ही शाळेत असताना जवळजवळ 88ची गोष्ट असेल, 88 नाही त्याच्या अगोदरची, म्हणजे 80, 79, 80चा काळ. तर तो काळच असा होता की 2-4 पोरांतरी संडास चड्डीत करावंच दररोज. बरं ते मग तिथं टाकून द्यावं ना, ते नाही, ते चड्डी अशा फिट धरायचे. चड्ड्या फिट धरून घरी यायचे आणि ते गोळे तसेच त्याच्यात ते. म्हणजे इतकी अवस्था बेकार होती ती. पहिली अवस्थाच खरंच बेकार होती ती. ही अशी अवस्था. आणि ती चड्डी हातात, ती हे शर्ट काळं झालेलं, दप्तर खांद्यावर, आणि तो हळदीनं माखलेला कपडा डोळ्याला लावायचा. शाळेत जाऊन बसायचं. गणगण माशा. मास्तर म्हणायचे घरी जाय, दुसऱ्याचे डोळे येतील. मग गुरुजी काय करू, घरी जाऊन अभ्यास करू का. अभ्यास गिभ्यास काय नाही म्हणे. 2-3 दिवस चांगलं चांगलं खायचं, दूध खायचं, लोणी खायचं, ती कोणती साखर बाळातीन आणतात ती बनारस साखर खायची. चांगलं चांगलं खायचं, खारी खोबरं हे चांगलं चांगलं खाल्लं की डोळे काय होतील, राहतील. मग 2-3 दिवस मजानं चांगलं चांगलं खायचे. मग आम्ही काय करायचं, देवाच्या मंदिरात जायचं पांडुरंगाच्या, आणि पांडुरंगाला विनंती करायची, देवा आमचे डोळे असेच राहू दे बरं. रोग आवडते का माणसाला. मग रोग जर आवडत नाही, मग देवाला विनंती कशासाठी, डोळे असे राहू दे म्हणून. कशासाठी, फक्त खाण्यासाठी. नाही तर रोग आवडत नाही. या 4-5 वर्षाच्या अगोदर एक चांगलं गाणं फेमस होतं. गावात नंदीबैल आला की त्या नंदीबैलाच्या भोवती पोरं गोळा व्हायचे आणि गोळा झाल्यानंतर ते गाणं म्हणायचे, सांग 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 भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल. त्या कवीची कल्पकता इतकी सुंदर आहे महाराज, त्याच्यातला अर्थच लय वेगळा आहे. रोग आवडत नाही माणसाला. तो कवी काय म्हणतो, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. आता तळे साचायचं सुट्टी मिळायचा काय संबंध आला. तर त्याची कल्पकता एवढी सुंदर आहे. तो म्हणायला लागला, मुलं म्हणतात शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. शाळेभोवती तळ साचलं म्हणजे पाणी साचलं की त्याच्यावर डास तयार होतील. डास तयार झाले की ते आम्हाला डसतील. आम्हाला चावल्यानंतर ते डास आम्हाला चावल्यानंतर आम्हाला ताप येईल, आणि ताप आली म्हणजे शाळेत जायचं काम राहणार नाही. हा त्यातला अर्थ आहे. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, हा त्यातला अर्थ आहे. पुढं काय म्हणतो तो, उद्या आहे गणिताचा पेपर, माझ्या पोटात कळ येऊन दुखू दे ढोपर. पहा त्याची कल्पकता त्या कवीची. काय म्हणतो तो, उद्या गणिताचा पेपर आहे आणि त्याच्यामुळे माझ्या पोटात कळ येऊ दे, माझं ढोपर दुखू दे. कशासाठी दुखू दे, कशासाठी. रोग आवडत नाही का नाही, मग कशासाठी दुखू दे, कारण गणिताचा पेपर अवघड आहे आणि अवघड असल्या कारणाने माझ्या पोटात कळ येऊ दे, ढोपर दुखू दे. पण रोग आवडते का माणसाला, आवडत नाही. फक्त विनंती घरी राहण्यासाठी, बाकी काहीच नाही. म्हणून रोग आवडत नाही. ज्ञानोबराची ओवी ऐका म्हणजे लक्षात येईल. अगा रोग काय रोगिया, आवडे दरिद्री की दरिद्रिया. माणसाला दरिद्री आवडत नाही, रोगी माणसाला रोग आवडत नाही. हा तर भवरोग प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागलेला आहे. मग तो जर घालवायचा आपल्याला, देवाचं नाव घ्या, तो निश्चित गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुटे भवरोग
जातो महाराज भवरू. पुढं काय म्हणतात? संचित क्रियमान भोग. संचित क्रियमान आणि भोग शब्दाचा अर्थ आहे प्रारब्ध. हे तिन्ही प्रकारचं कर्म जर संपवायचं असेल, घालवायचं असेल, आपल्याला देवाचं नामचिंतन घ्यावं लागेल. तिन्ही प्रकारचं कर्म आहे. माणसाला संचित संपवता येईल, क्रियमान संपवता येईल, पण प्रारब्ध संपवता येत नाही. कारण प्रारब्ध इतकं जबरदस्त आहे, जीवाच्या पाठीमागं लागलेलं आहे आणि प्रारब्धामुळे आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, हे सिद्ध आहे महाराज. म्हणून प्रारब्ध कर्म जीवाच्या पाठीमागं लागलेलं आहे. ते जर संपवायचं असेल आपल्याला तर देवाचं नामचिंतन घ्यावं लागेल. कारण प्रारब्ध कर्म जीवालाच सुटलं असं नाही, देवादिकाला सुद्धा प्रारब्ध कर्म चुकलं नाही. घरी गेल्यावर अभंग पहा म्हणजे लक्षात येईल. परियशी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, बिल्ले विंदिले शारंग झाला पुरंदर सहस्र नयन, कर्मे मनमत झाला राख, कर्मे चंद्राशी घडला दोष, कर्मे भार वाहती कुर्म शेष, कर्मे खरमुख ब्रह्मा देखा. हा अभंग पूर्ण पाहून घ्या घरी गेल्यानंतर. कर्मे दशरथे वियोगे मेला, दशरथ राजा वियोगाने मेला. सीतेला वियोग घडला कर्मामुळं. प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास घडला कर्मामुळं. कर्म दुर्योधनादी रणी नासले, दुर्योधनादी वीर असणारे रणामध्ये नासल्या गेले ते कर्मामुळं. हा पूर्ण अभंग पहा. मग महाराज कर्म जाणार नाही का? जाईल ना. कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळसी कर्मा भेन, केली कर्मे निवारी नारायण, बाप रखमा देवीवरा विठ्ठला शरण, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीची एको. म्हणून महाराज सांगतात देवाचं नामचिंतन घ्या, सगळ्याच प्रकारचं कर्म नाहीस होईल. म्हणून एका ठिकाणी एकनाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं महाराज. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. प्रारब्धाचा भोग देवाच्या कृपेने त्याचा काय झाला? नाश झाला. म्हणून संचित क्रियमान भोग कशामुळे गेलो हे अभंगाच्या दुसऱ्या ऐसे विठो